हजारों एक तथागत भगवान परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः अभिवादन करतात आणि या ठिकाणी विचारपीठावर तुम्ही ज्यांना आमंत्रित केलं असे नामवंत उद्योजक CR सांगलीकर तसेच नागलोक असोसिएशनची सर्व कार्यकारिणी आणि सर्व नागलोक असोसिएशनचे सभासद पुन्हा तुम्हाला मानाचा जय भीम करतो. या ठिकाणी अध्यक्षीय भाषण आणि नागलोकचा मी अध्यक्ष हा भिन्न वाटले, कारण मी प्रथमतः सर्वांना सांगू इच्छितो की सांगलीकर सरांनी जे आतापर्यंत सांगितलं त्याच्यावर तुम्ही मनन चिंतन केलेलं आहे हे मी चेहऱ्यावर पाहिलेलं आहे सरांच्या. कारण त्यांचं भाषण नव्हतं, कारण बाबासाहेबांनी निर्माण केलेलं जे वैभव आहे ते आपल्या हातातच आहे, पण ते पुढे रंग कसं करायचं हे त्यांनीच सांगितलेलं आहे. परंतु आज एवढं दुःख होतंय माझ्याच मनाला, कारण साहेबांनी पहिलाच शब्द सांगितला आहे की तुम्ही नागलोक असोसिएशन नाव हे का ठेवलं. त्याचा विचार गांभीर्याने करणं गरजेचं आहे. सांगलीकर सरांनी पहिला जेव्हा प्रश्न असा केला की तुम्ही नागपूरची लोक आणि नागलोक, तसं सरांची माझी ही दुसरीच वेळ आहे भेटण्याची, यापूर्वी कधीही भेटलो नाही, पण सरांनी माझी रिक्वेस्ट कन्सिडर केली आणि ते मध्ये सर मी कधी सामाजिक संस्थेच्या प्रवचनात जात नाही आणि गेलो नाही, पण तुम्ही आता इथपर्यंत माझ्यापर्यंत आलात आणि त्यांनी माझी रिक्वेस्ट कन्सिडर केली गेल्या 2 महिन्यापूर्वी आणि ते आज उपस्थित राहिले. त्याचा मी खरंच शब्दशः ऋणी आहे, कारण त्यांनी सांगितलं बापांनी जन्म दिलाय, पण आता सध्या आपला बाप कोण आहे तर बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्या पूर्वी त्यांनी सांगितलं. आणि आज नाग विदर्भ असोसिएशन रजिस्ट्रेशन कॅन्सल झालं आणि म्हणून नागलोक अस्तित्वात आलं. हा विदर्भ शब्द होता म्हणून ही एवढेच लोक आहेत. फक्त माझी एक रिक्वेस्ट आहे, सर म्हणजे 2000 सभासद मी तुम्हाला देतो, आताच सांगितलं. नागलोक असोसिएशनच्या रजिस्टरला 4 वर्ष पूर्ण झाले आणि हा 4था वर्धापन आपण साजरा करतोय. पहिला दुसरा तिसरा केलेला नाही आहे, तर हा पहिलाच वर्धापन दिन आपण साजरा करतो आणि त्याचं औचित्य का साधलं का करतोय त्याचं कारण सांगतोय. इथं खाली लिहिलंय वार्षिक सर्वसाधारण सभा. वार्षिक सर्वसाधारण सभा जर घेतली असती याच्यापैकी 10 लोक नसतात, कारण आपल्या समाजामध्ये एक मोठी कीड लागलेली आहे, पैसे गिरी झाले. कारण मी 4 वर्ष झाले मी उपभोगतोय, लोक ऑनलाईन पैसे टाकतात अकाउंटवर नागलोक असोसिएशनच्या. आज पैसा आहे पण पुढं काय करावं हे जेव्हा विचारतो एकही जण त्याच्यावर गिरीत नाही. आणि आज सुद्धा तीच संधी दिली होती की नागलोक असोसिएशनने यापुढे काय करावं हे आपले उघडपणे या ठिकाणी प्रथम विचार मांडावे हे इंगोले सरांनी सांगितलं. तर अण्णा बनसोडे नावाच्या व्यक्तीने सांगितले की बाबा तरुणांना भाव द्यावा. मी तुम्हाला सांगतो तरुणांमध्ये यापैकी किती लोक जातात हे मला काही माहिती नाही, पण मी कायम तरुणात असतो. 276 इंजिनियर मध्ये मी राहतो सर. माझ्या प्रिमायसीमध्ये 276 IT इंजिनियर राहतात. मोठ्या मोठ्या कंपनीचे डायरेक्टर आहेत. फक्त 14 एप्रिलच न पैसे जमा करतात.
उत्साहात साजरी करतात, एक एक दिवस साजरी. त्यांना बोलल्यानंतर काय म्हणतात, सर कशाला मला त्रास देताय, तुम्ही करताय ना, याच्यावर काय उत्तर आहे. दुसरी गोष्ट एक सांगतो, समाजामध्ये सध्या बाबासाहेबचा वापर जो केला जातो तो फक्त पैसे कमवण्यासाठी केला जातो. मी आरोप नाही करत. जे बाबासाहेबांनी सांगितलेलं कार्य आहे, धार्मिक असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो, त्याच्यावर कोणीही विचार करत नाही. फक्त बाबासाहेबांचं नाव घेऊन आम्ही मोठमोठे भावनिक होऊन विहार बांधली, पण त्या विहाराला कुंभ लागलेले असतात, त्याच्यासारखं दुःख कुठं नाही. पण सांगलीकर सरांनी आत्ताच सांगितलं की मी सांगली जिल्ह्यामध्ये उमरगावी विहार बांधली, प्रत्यक्षात भेटून आलो गेल्या वर्षी सरांच्या विहार, आणि त्या ठिकाणी 20 एकरमध्ये जो प्रोजेक्ट चालू आहे तो खरोखरच वापरण्यासारखा आहे. मग आमच्या या पश्चिम सर म्हणले बघाशी की विदर्भातील लोक जास्तीत जास्त बुद्धिस्ट आहेत आणि आंबेडकरवादी आहेत. मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजून बाबासाहेब समजला नाही, धम्म कधी समजेल हे सरांनी वाक्य वापरलं. मी उभं आयुष्य, माझा जन्म जरी विदर्भात झाला असला तरी 50 वर्ष मी पश्चिम महाराष्ट्रात, 35 वर्ष नोकरी केली. आणि या पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात ॲज ए कास्टाईट कर्मचारी महासंघाचा उपाध्यक्ष म्हणून फिरलोय आणि तिथं म्हणजे अनुभवलंय की समाज कुठपर्यंत आहे. पण आजची परिस्थिती जर पाहिली तर पश्चिम महाराष्ट्र इक्वल आहे विदर्भाबरोबर. कारण आम्ही कट्टर म्हणूनच इतकी संख्या आहे. आणि हे लोकांना ज्यावेळेस पॉम्पलेट वाटले, मेसेज केले, तर त्यांनी पण सुद्धा विचार केला असेल की हे नागपूरच्या लोकांचं संघटन आहे म्हणून एवढी संख्या केली. अहो, आपलं ब्रॉड माइंड हे कधी लक्षात येतं लोकांच्या, जेव्हा आपण समाजात जातो त्यावेळेस. आणि म्हणून नागलोक असोसिएशनचं रजिस्ट्रेशन 21ला असतं हे सर्वांना समजावं, कारण आपण नागवंशीय लोक आहोत. नागपूरचे बौद्ध नाही, ही संभ्रम चुकीचा आहे. दीक्षाभूमी बाबासाहेबांनी तिथे म्हणजे दीक्षा घेतली म्हणून ती लोक पुढे गेली. त्यांनी पहिले बाबासाहेब स्वीकारला आणि बाबासाहेब स्वीकारल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलांना शिक्षण दिलं आणि धर्माची जोड देऊन त्यांना प्रगती पथावरून अधिकारी बनवलं. मॅक्झिमम अधिकारी आमचे पुण्यात आहेत विदर्भात. आज विदर्भातल्या लोकांची लोकसंख्या जर पाहिली पुण्यामध्ये, या रेंजिंगमध्येच आहेत. माझे 4-5 मित्र अधिकारी आहेत, ते आज आलेले नाही, का आलेल्या नाही. ही शोकांतिका आहे. आज हे जे रोपटं लावलेलं आहे नागलोक असोसिएशन पुणे या संस्थेचं, त्याचा वटवृक्ष व्हावं आणि यामध्ये तरुणांनी भाग घ्यावं, गेलेल्या लोकांनी भाग घ्यावं, हे काम सातत्याने चालू राहावं, यासाठी हा वर्धापन दिन मुळात घेतलेला. आवर्जून एक वाक्य सरांनी वापरलं की या युगच्या लोकांनी जर आपल्या घरातील सून, मुलगा, मुलगी, जावई, नातू जर आणले असते हे सभागृह भरलं असतं. हे बरोबर आहे की नाकारता येत नाही, कारण धर्माच्या माणसानं सत्य स्वीकारलं पाहिजे हे तितकंच खरं. मी सांगतो, माझा मुलगा आणि माझी मुलगी या ठिकाणी येऊ शकत नाही हे सगळं शोकांतिका आहे. मला माईकवर बोलायचा काय अधिकार आहे? कारण माझी मुलं परदेशात आहेत आणि ज्यावेळेस मी जाईल त्यावेळेस माझा समाज मला फक्त नाही, मुलांच्या अपेक्षा मी करत नाही. कारण आम्ही आमची मुलं शिकवली बाबासाहेबांच्या पुण्याने आणि परदेशात पाठवली त्यासाठी फक्त हितभर पोट भरण्यासाठी. कारण परदेशात मी फिरून आलोय, बाबासाहेबांच्या पुण्याने मला विमानात बसायला भेटलं, मला चेटी घालायला नव्हती लहानपणी, पण बाबासाहेबांच्या पुण्याने मला विमानात बसायला भेटलं आणि माझी मुलं माझ्यामुळे गेली तरी ते बघून आलोय. काही परदेशात ठेवलेलं नाही. पण आज मुलांच्या मागं कोण लागायचं?
10% आणि या ठिकाणी मी सरांना का आणलं, मी सांगलीकर सरांच्या बद्दल एका ठिकाणी असं ऐकलं होतं की यांचे एज्युकेशन संस्था खूप माहीत नव्हतं, पण माझे काही एक शिक्षक सम्राट आहे, त्यांच्याकडे 4 कॉलेज आहेत नाशिकला. कालच ते तर सांगतो, मी त्यांना म्हटलं होतं या, तर म्हणजे मला वेळ नाही, 25 वर्ष आहे शाळेचं कॉलेजचं. शरद पवारांच्या मोदीबाग बंगल्यामध्ये महाराष्ट्राची जेवढ्या काही शाळा आहेत त्यांच्या डायरेक्टरची एक कमिटी आहे, ते सगळे त्यांना भेटायला आले होते. परवा दिवशी कार्यक्रमाला बालगंधर्वला शरदरावांचा, त्या दिवशी आमची आई शरद पवारांची इथे घरी होती. मला म्हणले तुम्ही या, त्यामुळे मी काही येत नाही. सांगायचं तात्पर्य काय, ह्या शाळा काढणे, बँका काढणे आणि इंडस्ट्री उभी करणे, त्याला पैसा लागतो. आणि आज समाजामध्ये बाबासाहेबांच्या कृपेनं पैसा अमाप आहे. गरीबातला गरीब जरी माणूस घेतला तर त्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल, पण त्याचा विश्वास समाजावर आलेला. जर त्या समाजावरती विश्वास असता, हे संघटन चांगलं आहे, तर लोकांनी भरभरून दिलं असतं. आणि ज्यांच्याकडे आहे त्यांनी एकत्र येऊन जर ऑर्गनायझेशन निर्माण करून जर निर्माण केलं असतं, तर आज सांगण्याची गरज आहे. त्यानंतर आम्ही संघटन मजबूत कसं होईल, तर दवे साहेबांनी सांगितलं एनजीओ सांगायला. एनजीओ आणि ह्या धार्मिक संस्था कितीतरी बंद झालेल्या आहेत. आणि आज धर्माच्या याविकाकडे जर तुम्ही गेलात तर श्रीराम नावाच्या संघटना 1,500 आहेत. आणि आपल्या किती आहेत, सगळ्या डिस्क्वालिफाईड झालेल्या आहेत. कारण आमची पण नागरिकत्व संस्था डिस्क्वालिफाईड आहे. आणि म्हणून हे नागरिक आहे, हे लक्षात ठेवा. आणि याचं ऑडिट दिल्याशिवाय आता जर सरकार तुमच्या संस्था ठेवत नाही. चॅरिटी कमिशनरला स्ट्रिक्ट ऑर्डर काढलेले आहेत की त्यांचं ऑडिट ऑनलाईन येत नाही, त्या संस्था बुडीत काढा आणि कोणालाही पैसे द्यायचे नाहीत. आणि काय आपण जर एकत्र येऊन जर या संस्थेचं रूपांतर मोठ्या ह्याच्यात केलं तर गव्हर्नमेंट पैसे देते. आता आपल्यापेक्षा सर आहे तिथे कलेक्टर आहे, मार्गदर्शक आहेत आमचे सर आहेत. कारण आम्ही देखील भावनिक होऊ, मी पहिले नाही म्हणत होतो, पण भावनिक होऊन एक आर्थिक धोरण राबवावं यासाठी आमचे तज्ज्ञ म्हणाले हरकत नाही. सेक्रेटरी किसनराव थोर, की जे बाबासाहेब आंबेडकरांचा बंगला चालवतात, ते आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये येऊन उपाध्यक्ष आहेत. आणि त्यांनी नागलोक निधी लिमिटेड कंपनी स्थापन करून कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये उलाढाल चालू केली आणि एक बँक निर्माण केली. थोडंसं उत्तर लावलंय. आत्ताशी कुठं 5-50 लाख रुपये लोकांना दिले. तर त्याचबरोबर मगाशी एक वाक्य ऐकलं असेल तुम्ही, अशा लोकांना लावून द्या म्हणले की ज्याची त्याची ऐकत आहे त्याला लावून द्या, नाहीतर तुमची बँक डुबल्याशिवाय राहत नाही. ही वस्तुस्थिती आहे. नागलोक निधी लिमिटेड हे रजिस्टर्ड 21 ला केलेले आहे आणि आज 4 वर्ष त्याला झाले. सरांच्या बाबतीत त्यांनी 6 निधी लिमिटेड कंपन्या सरांच्या होत्या. सरांनी 5 बंद केल्या आणि एकच चालू ठेवली आहे. त्याचं रूपांतर आता मल्टीनॅशनल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये सर करतायत. म्हणून मी त्यांना भेटायला गेलो होतो. सर म्हणले आपण याच्यावर नंतर बोलू, कारण आपल्या समाजाची स्थिती आज आमचे खिसे भरलेले आहेत.
माझा तर आहे बाबासाहेबांमुळे मला टेन्शन मिळतं. माझ्याकडे ऐकत आहे, पण माझ्या खालच्या जर घरी गेलो, शेजारी वस्तीत बिचारीचे अपुरे पैसे आहेत, तर त्यांना जर प्रभात आणत असेल तर तुम्हाला ऑर्गनायझेशनशिवाय पर्याय नाही. कारण नागलोक असोसिएशनच्या माध्यमातून आपण एक बचत गट चालवतोय. महिलांचा बचत गट आहे, पुरुषांचा बचत गट आहे. आणि आपले विजयराव त्याचा उलाढाल जवळ लाखात, भरपूर लाखात आहे, ते सांगतील. पण मला एक सांगायचं आवर्जून आहे की नागलोक असोसिएशन मध्ये रिटायर माणसंच का आहे, तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मी एक्सेप्ट करतो, कारण ज्यावेळेस माणसांना इथं राहण्यासाठी सोयी सुविधा नव्हत्या, त्यावेळेस पोट भरण्यासाठी, आता मला सांगितलं की इथं सामाजिक काम करण्यासाठी आला नाही तर पोट भरण्यासाठी काम करतो. या वाक्याचा उपयोग अत्यंत महत्वाचा आहे. आपण ज्यावेळेस पुण्यात आलो त्यावेळेस नोकरीसाठी आलो आणि नोकरीला येताना पोट रिकामं होतं. पण आज 35 वर्ष नोकरी करून फुल भरलेलं आहे, वाहतंय, पण आपण ते देत नाही. आणि ती देण्याची प्रवृत्ती नागलोक असोसिएशनच्या लोकांना आहे, म्हणून ह्या ऑर्गनायझेशन टिकून आहे. आणि त्यांची इच्छा आहे काहीतरी करा. सांगितलं साहेबांनी, सर एखादी डिटेल संस्था काढता येते का बघा. पाहिजे साहेबांनी. मी म्हणलं सर तुमच्यासारख्या तज्ञाचा जर असेल सल्ला तर आपण ते करून बोलू शकतो. आणि माझी इच्छा त्या अहवालामध्ये अहवाल वाचन करताना सांगतील सर, याच्यामध्ये लिहिलेलं आहे माझ्या मनोगतामध्ये की धरमची पाठशाला हा एक चांगल्या तऱ्हेने कॉन्क्रीट काम करून उभा करावा मरण्यापूर्वी, ही माझी इच्छा आहे. पुढच्या वर्षी नागलोक असोसिएशनची कार्यकारिणी बदलणार आहे, हे आताच मी जाहीर करतो. कारण 70 वर्षाच्या माणसाकडनं हे काम अपेक्षित नाही. पुढच्या वर्षी मी 70 वर्ष लावणार. रात्री हे सगळं लावून गेलो स्टेज बीज, आणि आज सकाळीच का मला जे काही करायचं आहे ते तरुणांना दाखवायचं आहे, तरुणांना सपोर्ट करायचं आहे. हे माझं कॉन्क्रीट वर्क आहे. आणि ही तुमची साथ असेल सभासदांची तरच होणार आहे, एकट्याने होणार नाही. कारण बोलणं सोपं आहे. आजपर्यंत बाबासाहेबांचे दिलेले भाषण लोकांना सांगून समाज सुधारला. कृतीशील कार्यक्रम जर दिला असता तर समाजामध्ये आज बहुत भरपूर प्रगती झाली असते. आणि म्हणून आज समाजामध्ये मानवीविलास लोकांची गरज नाही, तर बुद्धिविलास लोकांची गरज नाही, तर खरी गरज जी आहे ती कृतीविलास लोकांची गरज आहे. जे कृती करतील ते समाजाला पुढे आदर्श ठेवतील आणि समाजाला सोबत घेऊन जातील, तर तो समाज पुढे जाईल. मी या कॉलेजमध्ये उपप्राचार्य होतो, मी इथे शिक्षक होतो, मी बँकेचा मॅनेजर होतो, मी रिटायर झालं तर फ्यूज केला बल्ब आहे, हे तेवढंच तुम्हाला सांगतो. कोणी ओळखत नाही बाहेर, फक्त ओळखते ते समाज. आणि त्या समाजाला जर तुमची ओळख ठेवायची असेल तर तुमचं कृतीशील काम करणं गरजेचं आहे. एवढी माझी सर्वांना विनंती. कारण या ठिकाणी सरांचा सत्कार सांगितलं नाही मी सरांना, त्याच्यात नाव लिहिलेलं आहे उद्योग भूषण पुरस्कार सन्मान चिन्ह. नागलोक असोसिएशनच्या वतीनं आपण 2 लोकांना सन्मानित केलेले आज. एक उद्योग क्षेत्रातील व्यक्ती आहे, दुसरी शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती आहे. ते म्हणजे शशिकांत वकेसर. बहिणाबाई चौधरीच्या कॉलेजला ते प्राध्यापक आहेत आणि त्यांना गेल्या वर्षीचा म्हणजे या वर्षी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाला. ही फार मोठी आपल्या दृष्टीने स्वाभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून आम्ही उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित केले. कारण आपल्या समाजातील लोक जर उत्कृष्ट शिक्षक झाले तर ते समाज त्यांच्या हाताखालून उत्कृष्ट घडवू शकतील, ही आमची भूमिका आहे. वके सरांना माझी रिक्वेस्ट आहे
मी आजच्या दिनी नागलोक असोसिएशनच्या वतीनं मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की एक बालवाडी का होईना कशी चालू करता येईल याचं मार्गदर्शन तुम्ही करावं एवढीच विनंती करतो. आणि ते नागलोक असोसिएशनच्या संचलित असावी, नाव आपण काही घेऊ एवढीच विनंती करतो. आणि दुसरी गोष्ट, सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही उद्योजक बना. आपली मुलं IT इंजिनियर आहेत, बँकेत मॅनेजर आहेत, मोठ्या मोठ्या पदावर आहेत, पण कॉर्पोरेट क्षेत्रात म्हणजे कोणाच्या तरी खाली काम, कोणाच्या तरी मालकाच्या हातात आहे. मग आपल्या मुलांनी एकत्र येऊ आपली इंडस्ट्री कशी उभी होईल याचा मात्र सल्ला घेण्यासाठी सांगलीकर सरांना मी आजच रिक्वेस्ट करतो की मी शिष्टमंडळ घेऊन तुमच्याकडे येतो आणि सरांनी ते मार्गदर्शन आम्हाला द्यावं, माझ्या मुलांना द्यावं, हे माझ्या नाही समाजाच्या मुलांना द्यावं एवढी सदिच्छा व्यक्त करतो आजच्या दिनी. आणि त्यांना खरोखर मी त्यांचं ते ज्यावेळेस मला सरांनी पाठवलं मी माझ्या डोक्यात विचार करत बसतो, अरे आपला जन्म वाया गेला. आपण 35 वर्ष पोरं शिकवली पण आपण आपलं काही केलं नाही. तर चला असो, आज समाजामध्ये काय एखाद्या माणसाचा जर मोठं असेल, आज सरांची इंडस्ट्री फार मोठी आहे, तर आपल्याला सरांच्या नॉलेजचा कसा उपयोग करून घेता येईल आणि समाजाप्रती कसा ठेवता येईल तरुणांपुढं हे पण आपण ठरवलं पाहिजे. आणि त्यासाठी ही सर्वांची जबाबदारी आहे. नागलोक असोसिएशनच्या सर्व सभासदांची पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की जर असं तुम्हाला शिष्टमंडळ करून जर एकत्र येण्यात असेल, आपल्या मुलांना जर उद्योजक बनवायचं असेल तर आपण सरांकडे जाऊ, त्यांचं मार्गदर्शन देऊन नागलोक असोसिएशनच्या वतीनं मुलांना उद्योगपती कसा बनवता येईल त्याचाही विचार आपण करतो. मग आता धार्मिक आपल्याकडे बघा तावडे साहेब आहेत, त्यांची माझी या असोसिएशन होत आहे. त्यानंतर पोलीस आहेत, हे उद्योजकच आहे. तावडे साहेबांचं उद्योजक फार मोठे आहे, पण आपण त्यांना पुढे आणलं पाहिजे, समाजात नेलं पाहिजे. आपली जबाबदारी आहे समाजापुढे त्यांना मॉडेल ठेवलं पाहिजे की बाबा रे ही आपले साहेब विशेष आहे, त्यांची इंडस्ट्री आहे, तर आपल्याही मुलांना ते दाखवलं पाहिजे. तर ही जबाबदारी आपण जर नाही घेऊन गेलो तर त्या मुलांना समजणार. आणि आज प्रत्येक जण सोशल मीडियामुळे घरात बसून सर्व सर्च करतो आणि या मोबाईलमुळं आपली मुलं बाद झाली. आमची नाही राहिली, आपली नाही राहिली. कारण तुम्ही म्हणा अध्यक्ष भाषणामध्ये आपली मुलं बाद झाली म्हणतात, इथे बसल्या सर्वांची मुलं क्लास आहे आणि इंजिनियर आहेत, डॉक्टर्स आहेत, मोठ्या मोठ्या पदावर आहेत. हा एक स्वाभिमान आहे बाबासाहेबांचा मला. पण आपल्या बरोबर आपल्या समाजातील मुलांची प्रगती कशी होईल, कारण आपल्याकडे स्लम एरियामध्ये आजही मोठ्या प्रमाणामध्ये ते रुजले गेलेले नाही आणि स्लम एरियामध्ये आपण जात नाही कारण आपल्याला वेळ नाही. रविवारी कार्यक्रम घेतला तर लोक येत नाही, कारण मटन डे आहे म्हणतात. तुम्हाला आहे का माहिती सर म्हणतात आज रविवार आहे कशाला कारण शनिवार घ्या, शनिवार घेतला तर घेतला. मीटिंग पण काम करणाऱ्यांनी कसं करावं हा एक प्रश्नचिन्ह आहे. तर मी आज आवर्जून या वार्षिक सरस्वती सेवेच्या निमित्तानं आपण अहवाल सर्वांनी वाचला असेलच, त्या अहवालावर पण चर्चा करावी, चांगली मन मोकळेपणा. आपण काही एकमेकांचे दुश्मन नाही, आपण सर्व एक आहोत, एका घरातील आहोत, बाबासाहेबांचे लेकर आहोत. सत्य आहे, सत्य आहे, सत्य स्वीकारलं पाहिजे. कारण बुद्धाने दिलेला जो मार्ग आहे, शिकवणूक आहे, हे काही सांगायचं काही स्टेज नाही आहे. पण तरी म्हणल्याप्रमाणे की 36 लाख लोक बनले विचार झाले बरोबर सर. 36 लाख 36,000 तर नागपूर नंतर सरांचं असं म्हणणं आहे की नागपूर नंतर 55,000 लोकांनी दीक्षा घेतली. तर अशा मोठ्या प्रमाणात काम सरांनी केलं, हे पण कौतुकास्पद आहे. तर बाबासाहेबांची धम्माविषयी जी चळवळ आहे, बोधिसत्व मिशन, हे फार मोठे लेंगी प्रोसेस आहे.
कारण बुद्धिस्ट जर बनायचं असेल तर पहिले गाणार नाव बदललं पाहिजे आणि जात नष्ट झाली पाहिजे, तर आपण बुद्धिस्ट. बुद्धिस्ट म्हणल्यानं होत नाही, तर बुद्धिस्ट आचरणात आणावं. शिलाचं पालन केल्याशिवाय, शिलाचरण आचरण केल्याशिवाय बुद्धिस्ट होत नाही, तो कोणत्याही जातीचा धर्माचा असो. आपण आपल्या समाजातील लोक फक्त बुद्धाच्या विहारात जातात का हो? का बरं बाकी येत नाही? पण महाबोधी विहारात मात्र सगळं विहारात आहे, लाखो लोक पाय पडतात बुद्धाच्या विहारमध्ये. आणि महाराष्ट्राच्या एकाही विहारात दुसऱ्या समाजाला मत येत नाही. जिथे बाबासाहेबांनी धर्मांतर केलं, बुद्ध बुजवला, तिथं मात्र ही विसर येते. याच्यावर पण चिंतन होणं गरजेचं आहे. यासाठी धम्मप्रचारक आणि प्रसारक निर्माण करणं हे आमच्या अजेंड्यामध्ये आहे बघा. फक्त लिहिलेलंच आहे, तर हे अंमलबजावणी करायची आहे. यासाठी तुमचं सहकार्य आहे आणि ते आता पुढे मांडणार आहे. तर धम्मप्रचारक कसे असावे? अहो, भावनिक खूप चालत नाही आणि खूप गाथा बोलण्यामध्ये काही बुद्ध प्रसन्न होत नाही. आमच्या विहारात बघा, बुद्धाच्या समोर कितीतरी फुलं असतात, कितीतरी मेणबत्ती असतात, कितीतरी अगरबत्ती असतात, आणि आपण 100 वेळा पाय पडतो आणि घरी गेले का जाऊ दे. कुठलं बुद्धिस्ट? बाबासाहेब म्हणले गर्भबाई विहाराचा पांढरे कपडे का, तर संस्कृती निर्माण होती. आज विहारात कोण असतंय? आणि रिटायर्ड माणसं. मगाशी म्हणतात की बायको ऐकत नाही, आपली घरात ऐकत नाही, हाकलून गेले म्हणे. ही वस्तुस्थिती आहे, खरं आहे. आणि विहारात होत नाही याचं कारण शोधलं पाहिजे. आणि ते निर्माण केलेली विहार कोणाची आहे, कोणी विहार केले निर्माण, कोणत्या भागाच्या कोणत्या माणसाला, त्याच्या नावाने विहाराचा प्रचार आहे, म्हणून विहार आहे तुम्ही येत नाही. हा माझा दावा. सर्वाधिक विहार झाले पाहिजे, सार्वत्रिक विहार होऊन सर्वांना लोकार्पण केली पाहिजे आणि त्याला कुलूप न लावलं पाहिजे, तरच हा धर्माचा प्रचार आणि प्रसार होऊ शकतो. आणि त्या ठिकाणी धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी धम्मप्रचारक हा शिकलेला असावा लागते, त्याचं पोट भरलेलं असावं लागते. तो जर उपाशी असेल तर त्याला पैसे द्यायला लागतील, तर काय धम्मप्रचार करणार? म्हणून शिकलेल्या लोकांची जबाबदारी आहे. माझं उर्वरित आयुष्य मी रिटायरमेंटचा पैशावर करणार आहे, तर मला काही गरज नाही पैशाची. माझं काम काय आहे? धम्म प्रशिक्षित होऊन लोकांना धम्म समजून सांगण्याचं काम आहे. हे काम करणं गरजेचं आहे धम्माच्या बाबतीत. त्याच्यानंतर जास्त काही बोलत नाही, आता 2 मिनिटं बोलतो. सरांशी परवा दिवशी सांगितलं, मला सांगू सर काय होते, सर म्हणजे मी कृती केल्याशिवाय सांगत नाही. परवा दिवशी आम्ही चर्चा केली होतं सरांशी ऑफिसमध्ये. सर म्हणजे आपण प्रबुद्ध विद्यापीठ स्थापन केलेलं आहे तरण करण्याचा मार्ग. किती मोठं नाव प्रबुद्ध विद्यापीठ, ज्याचं नावच प्रबुद्ध आहे. लोकांना सांगायची गरज आहे हे बुद्धाचं नसेल म्हणून. खरं म्हणजे आपण त्या मार्गातच आहे. आता आपण सांगली जिल्ह्यात जागा घेतलेली आहे, त्याचा पूर्ण रन झालेला आहे. आता होईल म्हणजे आपण झालेलं सांगायचं नाही, पण मला ते राबवलं नाही. कारण सरांना आणण्याचा उद्देश हा होता की नागलोक वस्तुस्थितीच्या इंटेलेक्च्युअल लोकांनी किंवा आमच्या सहभागी तरी आदर्श घ्यावा आणि समाजाला काय योगदान देता येईल नागलोक वस्तुस्थितीच्या संस्थेच्या वतीनं, हा होता. म्हणून मी सांगतो, कारण बाबासाहेब सांगणं सोपं आहे, पण बाबासाहेबांचे विचार समाजात रुजवणं, प्रेरणा आणि कृतीला आणणं अवघड आहे. ही आज काळाची गरज आहे. यासाठी आपण सर्वांनीच एकत्रित येऊन, आणि पहिलेच सांगतो सर,
तुमच्या नेतृत्वाखाली पूर्ण सभासद करण्याची जबाबदारी ती तुम्ही दिलेली आहे. मी त्याला खंबीर आहे. 1 वर्ष माझ्या हातात आहे. पुढच्या वर्षी मी त्याच्यावर रिपोर्ट करणार आहे संस्थेचा. जेवढं मला सहकार्य करता येईल तेवढं तुम्ही करा सभासद नोंदणी करण्याकरिता. आणि आम्ही आमच्याही सभासदांना सांगतो आवर्जून की नागलोक असोसिएशनला तरुण आणि सर्व सभासद कसे वाटतील याची पण आपण काही देऊया. सरांनी म्हटल्याप्रमाणे कारण सिरीज ठेवून चालायचं नाही. आपल्याला ब्रॉड माइंडेड झालं पाहिजे. लोकांपर्यंत आपल्याला जायचंय आणि ते जाण्यासाठी तुमचा सल्ला आवश्यक आहे. एवढं बोलतो तुम्ही भरपूर माझं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचा ऋणी आहे आणि सगळी जैविक करतो त्या ठिकाणी.